हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके परत एक नवीन व्हिडिओ घेऊन मागच्या व्हिडिओमध्ये आपण टू बी ची वर्तमान काळी रूप एम इज आहे इन डिटेलमध्ये बघितलं होतं. आता आपण बघणार आहे टू बी ची भूतकाळी रूप वॉज वेअर इन डिटेलमध्ये. तसं तर आपण इन शॉर्टमध्ये बघितलेलं आहे वॉज वेअर की कुणासमोर काय वापरायचं वगैरे. बट टुडे वी आर गोइंग टू लर्न अ होल सेंटेन्स. वॉज वेअर, काही जणांना वेअर म्हणतात, काही जण वर म्हणतात. अर्थ होतो होता, होती, होते. दीज आर ऑल्सो हेल्पिंग वर्ब्स. वाक्य तयार करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात. सो दीज आर टू बी फॉर्म्स. ही आहेत टू बी ची भूतकाळी रूप. डायरेक्टली आपण बी वापरू शकत नाही, तर तिथे आपण काय करतो, त्याची रूप वापरतो. म्हणून टू बी ची भूतकाळी रूप आपण वापरणार आहे वॉज आणि वेअर. त्याच्यामध्ये वॉज हे एक वचनी आहे आणि वेअर हे अनेक वचनी आहे. एक वचनी करता असेल तर वॉज वापरायचे आणि अनेक वचनी जर करता असेल तर वेअर वापरायचं आहे. भूतकाळामध्ये आपण काय होतो, काय होता, जसं मी विद्यार्थी होतो, तो डॉक्टर होता असं. देन कसं होतो, उंच होतो, जाड होता, ती गरीब होती असं सांगण्यासाठी. आणि आपण भूतकाळामध्ये कुठे होतो हे सांगण्यासाठी. जसं मी काल पुण्यात होते, मागच्या वर्षी आम्ही शिमल्यामध्ये होतो, हे सांगण्यासाठी आपण काय करतो, वॉज अँड वेअरचा वापर करतो. हे झाले इन जनरल ढोबळ मनाने तयार केले हे युजेस. पण इन डिटेलमध्ये जेव्हा आपण ह्याचे युजेस बघतो, जसं आपण एम इज आर मध्ये बघितलेलं आहे, म्हणजेच काय बघितलं आपण, टू बी च्या रूपांचेच युजेस बघितले. सो टू बी च्या रूपांचेच युजेस आहेत काय, टू टेल अवर प्रोफेशन. आपल्या व्यवसाय सांगण्यासाठी आपण टू बीचा वापर करतो. टू टेल अवर फिजिकल कंडिशन, आपली शारीरिक अवस्था सांगण्यासाठी. टू टेल अवर मेंटल कंडिशन, मानसिक अवस्था सांगण्यासाठी. एज, वेट, हाईट, साईज किंवा शेप सांगण्यासाठी. प्लेस सांगण्यासाठी आणि रिलेशन सांगण्यासाठी आपण काय करतो, टू बी च्या रूपांचा वापर करतो. ह्याच्यामध्ये फिजिकल कंडिशन, मेंटल कंडिशन आणि साईज, शेप जे आहेत ते कशाच्या अंडर येतात, तर ते येतात ऍडजेक्टिव्हज च्या अंडर. म्हणजे ऍडजेक्टिव्ह वी हॅव, रिलेशन्स वी हॅव, प्रोफेशन वी हॅव लर्न इन द फाउंडेशन लेवल. मनाने आपल्याला घालायचं आहे एज, वेट, हाईट आणि प्लेस, कारण ते आपण सेंटेन्स करत असताना जो प्रोनाउन किंवा नाउन घेणार आहे त्याच्यावर डिपेंड करते की आपण कोणते अंक यूज करणार आहे एज, वेट, हाईट साठी, आणि कुठला प्लेस आहे तो आपण मनानेच यूज करणार आहे. सो वी हॅव ऑलरेडी प्रोफेशन, रिलेशन अँड ऍडजेक्टिव्ह हे शब्द तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, फक्त आपल्याला हे मनाने यूज करायचे. तर हे वापरून आपण काय करणार आहे, तर एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, ठिकाणाचं, जागेचं, पक्षाचं, प्राण्याचं, झाडाचं काय करणार आहे, आपण वर्णन करणार आहे किंवा माहिती देणार आहे. कधी, भूतकाळामध्ये. मग स्ट्रक्चर कसं होईल, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर, आणि ह्याच्यानंतर लगेचच आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, कारण आपण बेसिक मध्ये हे वॉज वेअरचा वापर कसा करायचा हे बघतोय. आणि ऍज अ ऑब्जेक्ट आपण काय करणार आहे, तर हे रिलेटेड टू वर्ड्स घेणार आहे जे आपण युजेस मध्ये बघितले आहेत. कोणताही पास्ट आणि कोणताही फ्युचर जेव्हा आपण सेंटेन्स करत असतो, ऍक्च्युली तिथे कंपल्सरी टाइम घालणं गरजेचं असतं की भूतकाळामध्ये झालेली क्रिया आहे किंवा झालेली गोष्ट आहे, सो तिथे आपल्याला काय करायला पाहिजे, टाइम घालणं गरजेचं. जसं मी विद्यार्थी होतो, मी कधी विद्यार्थी होतो, मागच्या वर्षी मी विद्यार्थी होतो, 10 वर्षापूर्वी मी विद्यार्थी होतो. सो तुम्हाला भूतकाळातलं काय करायचं आहे, इथं टाइम घालायचा आहे. फर्स्ट वी विल सी द प्रोनाउन टेबल. बघण्यासाठी की एक वचन आणि अनेक वचन जर करता असेल, प्रोनाउन असेल, तर आपण त्याच्यासमोर कोणते हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे. जे आपण इन शॉर्ट मध्ये जेव्हा हा टॉपिक बघितलेला आहे तेव्हा इन डिटेल मध्ये लिहून दिलं होतं. इवन दो वी आर गोइंग टू राईट नाव, आय वॉज, वी वेअर, यू वेअर. यू हे एक वचन आणि अनेक वचन दोन्हीसाठी वापरलं जातं.
पण अनेक वचनसाठी जो आपण हेल्पिंग वर्ब यूज करतो तोच आपण एक वचनसाठी पण, कारण दोन्ही सेमच आहे. ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वेर, धिस वॉज, these were, that was आणि those were. So this is a pronoun table. म्हणजे परत आपल्या स्ट्रक्चर मध्ये सब्जेक्टला सब्जेक्ट आहे, वॉज वेअर मधलं वॉज वेअर आहे. नाउ वी हॅव टू ऍड ओनली ऑब्जेक्ट अँड टाइम. आपल्याला फक्त ऑब्जेक्ट आणि टाइम ऍड करायचं म्हणजे वाक्य काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. ऑब्जेक्ट साठी आपल्याला ऑलरेडी हे शब्द घ्यायचे आहेत हे म्हणून सांगितलेलं आहे. आणि टाइम, भूतकाळामधला टाइम आपल्याला इथे यूज करायचा. फॉर एक्झाम्पल, आय वॉज अ स्टुडंट. कधी होता, इन 2000. मी 2000 मध्ये विद्यार्थी होतो. इथे सगळं कंजेस्टेड होईल, मी खाली सेंटेन्सेस लिहिते. ही वॉज इन शिमला लास्ट इयर. मागच्या वर्षी तो शिमल्याला होता. Radha was a classical dancer before marriage. लग्ना अगोदर राधा काय होती, क्लासिकल डान्सर होती. हे जे झिगझॅग केलेलं आहे ते आहे टाइम. वी वेर बिझी ऑन संडे. आम्ही रविवारी बिझी होतो. This shop was famous before lockdown. लॉकडाऊनच्या अगोदर हे दुकान फेमस होतं. My granny was 93 years at the time of her death. माझी आजी तिच्या मृत्यूच्या समयी 93 वर्षाची होती. सो दीज आर सम सेंटेन्सेस. अजून थोडेसे सेंटेन्सेस बघूयात आपण की कसे सेंटेन्सेस होती. आय हॅव रिटन सम सेंटेन्सेस. आय वॉज इन टेन्शन येस्टरडे. काल मी टेन्शन मध्ये होते. रमा अँड सीमा वेअर इन बॅड कंपनी इन कॉलेज डेज. कॉलेज डेज मध्ये म्हणजे कॉलेजला असताना रमा आणि सीमा हे बॅड कंपनीमध्ये, वाईट संगतीमध्ये होत्या. माय प्रिव्हियस जॉब वॉज ॲट MG रोड. माझं मागचं जे जॉब होतं, आता प्रिव्हियस हे काय आहे, लास्टचं म्हणजे अगोदरचं, म्हणजे पास्ट टेन्सेस सांगता येते की MG रोडला होतं. आवर 10th इंग्लिश टीचर वॉज व्हेरी फेमस फॉर हर टीचिंग. आमचे जे इंग्रजीचे टीचर होत्या ते त्यांच्या टीचिंग साठी काय होते, फेमस होते. आता 10th, मी जेव्हा 10th ला होते तेव्हा, म्हणजे काय आहे, भूतकाळ आहे. द स्टाफ वॉज इन बोर्डरूम ॲट 7:30. 7:30 वाजता स्टाफ सगळा बोर्डरूम मध्ये होता. द बिल्डिंग्स वेर 200 feet बिफोर अर्थक्वेक. भूकंपाच्या अगोदर बिल्डिंग सगळे काय होते, 200 फुटाचे होते. शी वॉज 75 kg बिफोर जॉईनिंग जिम. जिम जॉईन करायच्या अगोदर ती 75 किलोची होती. आणि द वेदर वॉज कोल्ड लास्ट वीक. मागच्या आठवड्यामध्ये हवामान थंड होतं. म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय होतो, कसं होतो आणि कुठे होतो, आपलं वय काय होतं, उंची काय होती, आपली मेंटल कंडिशन काय होती, फिजिकल कंडिशन काय होती, आपलं प्लेस काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण वॉज वेअर या हेल्पिंग वर्बचा वापर करून काय केलेला आहे, यूज करून सेंटेन्सेस केलेला आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो, वर्णन करत असतो, माहिती देत असतो, तेव्हा आपण ह्यांचा वापर करतो. ॲट द टाइम ऑफ मेकिंग बंच वाईज सेंटेन्स. आता जर आपल्याला बंच वाईज सेंटेन्स करायचं असेल तर कसं होईल बघा. जय वॉज सॅड लास्ट नाईट. काल रात्री जय सॅड किंवा उदास होता. निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला कंपल्सरी हेल्पिंग वर्ब लागतो आणि ऑलरेडी वी हॅव वॉज अँड वेअर हेल्पिंग वर्ब. निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना वॉज आणि वेअरच्या नंतर नॉट येतो किंवा आपण त्याचं शॉर्ट फॉर्म पण घेऊ शकतो. जसं पहिल्यांदा आपण निगेटिव्ह फॉर्म फुल मध्ये घेऊन बघूया.
मग आपण परत शॉर्ट फॉर्मचे वाक्य पण बघूया. जय वॉज नॉट सॅड लास्ट नाईट. प्रश्न करत असताना परत हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा येणार आहे होकारार्थी वाक्याचे. जेव्हा आपण होकारार्थी प्रश्न करणार आहे तेव्हा सो द सेंटेन्स विल बी वॉज जय सॅड लास्ट नाईट. काल जय उदास होता का. आणि निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे, क्वेश्चन करायचं आहे. सो वॉज जय नॉट सॅड लास्ट नाईट. काल रात्री जय उदास नव्हता का. ओके. जय वॉज नॉट, वॉज जय नॉट. नंतर जे काही हेल्पिंग वर्ब वगैरे टाइम वगैरे आहे जे जसंच्या तसं आहे त्याला आपण कुठेही हात लावलेला नाही. नाव विल मेक वन प्लुरल फॉर्म्स सेंटेन्स. Those cows were in shade at 9:30. 9:30 वाजता त्या सगळ्या गायी शेड मध्ये होत्या. आता आपण काय करूया, शॉर्ट फॉर्म घेऊन करूया. वेअर नॉटच्या ऐवजी आपण घेतलं वेरंट, शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे. बाकीचं जसंच्या तसं. प्रश्न करत असताना हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा येतो, त्याच्यानंतर त्याच्या ऐवजी सब्जेक्ट येतो आणि बाकीचं जे काही आहे पुढचं ऑब्जेक्ट असेल, प्लेस असेल, टाइम असेल, कॉम्प्लिमेंट असेल ते सगळं नंतर येतं. सेम परत प्रश्न करत असताना आपण शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे त्यामुळे वेरंट पहिल्यांदा आलं आणि मग सब्जेक्ट आणि मग जे काही वाक्यामध्ये उरलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पुढे जसंच्या तसे येतील. त्याच्यामध्ये काहीही चेंजेस होणार नाही. जसं दोज काउज वेअर इन शेड ॲट 9:30. Those cows weren't in shade at 9:30. Were those cows in shade at 9:30? Weren't those cows in shade at 9:30? आपण इथं was आणि not सेपरेट घेतलेला आहे आणि इथं आपण नॉटचं काय केलेलं आहे, शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे. जर आपल्याला शॉर्ट फॉर्म घ्यायचा असेल तरच पुढे येणार आहे. आपण अशा प्रकारे सेंटेन्स करू शकत नाही. Were not those cows असं आपण करू शकत नाही. जर आपल्याला नॉट सेपरेट घ्यायचा असेल तर सब्जेक्टच्या नंतर न येईल, नसेल तर मग तो जो हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यासोबत शॉर्ट मध्ये एनटी हे काय होणार आहे त्याला लागून होणार आहे. सुनील वॉज इल ऑन सॅटरडे. सुनील शनिवारी आजारी होता. सुनील wasn't ill on Saturday. Was Sunil ill on Saturday? आणि wasn't Sunil ill on Saturday. शनिवारी सुनील आजारी होता. शनिवारी सुनील आजारी नव्हता. शनिवारी सुनील आजारी होता का. शनिवारी सुनील आजारी नव्हता का. हे झाले बंच वाईज सेंटेन्स. सो युअर होमवर्क काय असेल तर हे जे आपण सिंगल सेंटेन्सेस केलेले आहेत त्याचे 25 सेंटेन्सेस करायचे किंवा जे आपले युजेस आहेत 9 युजेस आहेत प्रोफेशन, फिजिकल कंडिशन वगैरे, तर त्या प्रत्येक यूजचे 3-3 सेंटेन्सेस करायचे विथ मराठी. त्याच्यानंतर हे जे बंच वाईज सेंटेन्सेस आहेत असे 5 बंच वाईज सेंटेन्सेस करायचे विथ मराठी. जेवढं जास्त आपण सेंटेन्सेस करू मग ते ओरली असतील किंवा रिटर्न असेल त्याचा आपल्याला प्रॅक्टिस होणार आहे. नाव आता आपल्याला ह्यांचा वापर करून आता आपल्याला ऍक्टिव्हिटी बोलता यायला पाहिजे. सो ऍक्टिव्हिटी बोलत असताना आपल्याला अशा एखाद्या टॉपिकचं घ्यायचं, असा एखादा टॉपिक घ्यायचा तो भूतकाळामध्ये होऊन गेलेला आहे. होऊन गेलेला इन द सेन्स आपल्याला फक्त वर्णन करायचं आहे, माहिती करायचं. त्यामुळं जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये होऊन गेलेली आहे, फॉर एक्झाम्पल तर मी शाळेला जात होते, आता मी शाळेला जात नाही, म्हणजे माझे जे स्कूल टीचर होते त्यांच्याबद्दल मी बोलू शकते. जसं माझे आजी किंवा आजोबा आता नाही आहेत, म्हणजे ते एक्सपायर झाले तर ते होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्याबद्दल मी बोलू शकते. जसं की माय ग्रँड मा किंवा माय ग्रँडफादर किंवा आवर लास्ट सीएम, आपले मागचे मुख्यमंत्री कसे होते, काय होते, कुठे होते, त्यांच्याबद्दल बोलू शकतो. किंवा एखादं क्रिकेट प्लेयर किंवा लास्ट कॅप्टन, आवर इंडियन क्रिकेट कॅप्टन अगोदरचा जो होता त्यांच्याबद्दल बोलू शकता. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचे किंवा प्लेस बद्दल बोलायचे जे भूतकाळामध्ये होऊन गेलेलं आहे. सो टुडे
आय एम गोइंग टू गिव्ह ऍक्टिव्हिटी फॉर वॉज वेअर, दॅट इज माय टीचर. माय टीचर या टॉपिकवर तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटी लिहायची आहे आणि परफॉर्म करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये माय स्कूल टीचर येईल, माय ट्युशन टीचर येईल, माय कॉलेज टीचर येईल, माय कम्प्युटर टीचर येईल, माय मॅथ्स टीचर येईल. कोणते तुमचे जे आवडते टीचर होते त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचे. त्यामध्ये काय यूज करायचं आहे, वॉज किंवा वेअर हे टॉपिक यूज करायचं आहे. पहिल्या एखाद्या सेंटेन्समध्ये माय टीचर एवढंच येईल, माय टीचर नेम वॉज स्मिता मॅडम किंवा माय टीचर नेम वॉज सुनील सर. आता जर स्मिता मॅडम असतील तर खाली प्रत्येक सेंटेन्समध्ये शी वॉज किंवा हर हा शब्द येणार आहे. आणि जर सुनील सर म्हणजे जेंट्स जर असतील तर ही वॉज किंवा हिज असं येणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण लास्ट सीएम बद्दल बोलायचं झालं तर एक 2-4 सेंटेन्सेस मध्ये मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल आणि तुम्ही तसं तुमच्या टीचर बद्दल ऍक्टिव्हिटी लिहू शकता. जसं आवर लास्ट सीएम वॉज मिस्टर देवेंद्र फडणवीस. ही वॉज फ्रॉम नागपूर. ही वॉज very intelligent. He was from BJP party. He was not more than 50 years. He was very active in his work. His mother tongue was Marathi. आता आपण his घेतलेला आहे. His mother tongue was असं. He was a good husband. He was a good father. He was very sorry. He was very active in all his works. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सेंटेन्सेस करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, माय टीचर या टॉपिकवर ऍक्टिव्हिटी लिहायची आहे. जसं आपण एम ई जार शिकलेलं आहे तसंच वॉज वेअर आहे. फक्त फरक काय झालेला आहे तर आपण एम ई जार जिथे यूज केलं होतं ते फक्त काढलेलं आहे आणि वॉज वेअर घातलेलं आहे. वर्तमान काळातले सगळे सेंटेन्सेस आपण भूतकाळामध्ये घातलेले आहेत, पण भूतकाळामध्ये झालेलं असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी काय केलेलं आहे, झिगझॅग जे केलेलं आहे ते सगळं काय केलेलं आपण तिथं अंडर झिगझॅग केलेलं जे आहे ते सगळं काय आहे, टाइम आहे. म्हणजे भूतकाळामधला तुम्ही तिथं काय केलेलं आहे, टाइम यूज केलेला आहे. सो दिस इज फॉर टुडे. जेव्हा तुम्ही वॉज वेअरची ऍक्टिव्हिटी लिहिणार आहात त्याच्या अगोदर वॉज वेअर इन शॉर्ट मध्ये जे आपली व्हिडिओ आहे ते पहिल्यांदा बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग नंतर तुम्ही तुमचा होमवर्क मीन्स मेकिंग सेंटेन्सेस, मेकिंग बंच वाईज सेंटेन्सेस अँड रायटिंग ऍक्टिव्हिटी हे करायचं आहे. जेवढं जास्त रीडिंग कराल, जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच त्याचं काय आहे तुम्हाला फायदा आहे. सो दिस इज फॉर टुडे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक बघूया. तोपर्यंत सारखं सारखं व्हिडिओज बघा, सारखं सारखं त्याचा अभ्यास करा रिपीटेडली, सो यू कॅन बी परफेक्ट इन दॅट. थँक्स फॉर नाव.